हॅलो, नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. बघा, आपण मराठी विषयासंदर्भात सेट नेट परीक्षा असेल किंवा एमपीएससी अंतर्गत अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापक या भरती प्रक्रियेसाठी निश्चितच आपल्याला उपयुक्त ठरेल असा हा व्हिडिओ आहे. निश्चितच आपल्याला आवडेल आणि यातून तुम्हाला परीक्षाभिमुख दृष्टिकोनातून मदत देखील होईल. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा. त्याबरोबर अशा पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला मिळत राहतील आणि त्याबरोबरच जर आपला ऑल एक्झाम कट्टा अंतर्गत मराठी विषयाचा परिपूर्ण कोर्स देखील आहे, टेस्ट सिरीज आहेत, त्या देखील तुम्ही ॲपच्या माध्यमातून जॉईन करू शकता. मग आपण जाणून घेणार आहोत प्राध्यापक गंगाधर गाडगीळ. आज आपण बघितलं तर गंगाधर गाडगीळ यांचं मराठी साहित्यामध्ये खूप असं योगदान आहे. तर त्यांच्यावर निश्चितच आपल्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तर त्यांचं वैयक्तिक आणि शैक्षणिक जर पार्श्वभूमी पाहिली तर प्राध्यापक व प्रशासक गाडगीळ हे मूळचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी सुरत, मुंबईतील पोतदार कॉलेज, सिडहॅम आणि रुपाल रेल कॉलेज इथं अध्यापन देखील केलं होतं. त्यानंतर प्राचार्यपद त्यांनी नरसिंह मोनजी कॉलेज प्राचार्यपदही भूषवलं होतं. औद्योगिक सल्लागार, शैक्षणिक क्षेत्रासोबत ते आपटे उद्योग समूह आणि वालचंद्र उद्योग समूह यांचे ते सल्लागार म्हणून देखील काम केलेलं आहे. जरी ते अर्थतज्ञ असले तरी देखील मराठी साहित्यामध्ये देखील त्यांचं महत्वाचं योगदान आहे. साहित्याच्या योगदानाबाबत बोलायचं झालं तर नवकथेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. मराठी साहित्यात मराठी नवकथेचे शिल्पकार म्हणून त्यांना आदराचं स्थान आहे. 85 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 130 पुस्तकं लिहिलेली आहेत. मनोविश्लेषण व वास्तवतावाद. बघा, त्यांच्या कथामध्ये केवळ बाह्य घटनांचे चित्रण नसून मानवी पात्रांच्या गुंतागुंतीचे मनोविश्लेषणाला आणि वास्तवानुभूतीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याबरोबरच मुंबईचे संवेदना विश्व देशाची आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरातील मध्यमवर्गीय समाज आणि तेथील संवेदना विश्व यांनी आपल्या साहित्यात प्रभावीपणे रंगवलेला आहे. बंडू आणि स्नेहलता ही त्यांची गाजलेली विनोदी स्वभावचित्रे व मध्यमवर्गीय विश्वाचे प्रतिनिधित्व करतात. पुढे आपण जर बघितलं तर प्रमुख वाङ्मयीन साहित्य कृतीचा जर आपण विचार केला तर त्यांच्या कादंबऱ्या जर आपण पाहिलं तर दुर्दम्य हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वावर आधारित आत्मचरित्रात्मक कादंबरी देखील त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर प्रारंभ मुंबईचे शिल्पकार नाना शंकर सेठ यांच्या व्यक्तिरेखेवर आणि मुंबईच्या जडणघडणीवर आधारित ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर लिलीचे पूल त्यांची एक प्रयोगशील कादंबरी म्हणून ओळखली जाते. त्यानंतर गंधर्व युग प्रख्यात गायक कवी बालगंधर्व यांच्या जीवनचरित्रावर आधारित गंधर्व युग ही देखील त्यांनी साहित्यकृती लिहिलेली आहे. त्यानंतर आत्मचरित्र. बघा, एका मुंगीचे महाभारत या त्यांच्या अत्यंत गाजलेल्या आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहे. एका मुंगीचे महाभारत. त्यानंतर प्रवास वर्णन गोपुराच्या प्रदेशामध्ये दक्षिण भारत. त्यानंतर साता समुद्रापलीकडे चीन एक अपूर्व अनुभव. नायगाराचं नादब्रह्म आणि हिममय अलास्का हे त्यांचे प्रवास वर्णन आहेत. आता समीक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचं खूप मोठं नाव आहे. आपण जर बघितलं तर समीक्षा आस्वादात्मक समीक्षेचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यांनी सैद्धांतिक समीक्षेपेक्षा आस्वादात्मक समीक्षेला सर्व समीक्षेचा पाया मानलेला आहे. आस्वाद म्हणजे त्यातील प्रत्येक साहित्यकृतीतील वाचकाला मिळणार आनंद. त्यांच्या मते प्रत्येक साहित्यकृतीचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असते आणि समीक्षकाचा रसिकतेने घेतलेला आस्वाद हा साहित्याचा खरा गाभा असतो, असं देखील ते आस्वादात्मक समीक्षेबाबत सांगतात. महत्वाचं समीक्षा ग्रंथ यावर हमखास प्रश्न विचारले जातात. खडक आणि पाणी हे त्यांचं समीक्षात्मक ग्रंथ आहे. साहित्याचे मानदंड
हे देखील त्यांचं समीक्षात्मक ग्रंथ आहे. आजकालचे साहित्य, त्यानंतर खांडिलकर यांची 3 नाटके आणि प्रतिभेच्या सहवासात हे त्यांचे समीक्षात्मक ग्रंथ आहेत. अशा पद्धतीनं गंगाधर गाडगीळ यांचं साहित्यिक योगदान आहे. समकालीन साहित्य व त्या नियतकालिकामध्ये आपण बघितलं तर गंगाधर गाडगीळ लिहित होते त्याच काळात अरविंद गोखले, व्यंकटेश माडगूळकर, उभा भावे, शांताराम, सदानंद रेंगे हे देखील समकालीन लेखक त्या कालखंडातील आहेत. नवकथेचा कैवारी त्या काळात सत्यकथा आणि अभिरुची या वाङ्मयीन नियतकालिकांनी या नवसाहित्याला आणि नवप्रवाहाला मोठे प्रोत्साहनही दिलं गेलं होतं. अशा पद्धतीनं गंगाधर गाडगीळ जितके अर्थतज्ञ किंवा अर्थशास्त्राचे अभ्यासक होते, अगदी त्याच पद्धतीनं ते मराठी साहित्याचे देखील खूप मोठे अभ्यासक, समीक्षक म्हणून देखील आपल्याला सांगता येईल. आता त्याच मुद्द्यावर आधारित प्रश्न याच्या आधी देखील विचारलेले आहेत आणि भविष्यामध्ये देखील आपल्याला विचारले जाऊ शकतात. प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी बंडू या मध्यमवर्गीय पात्राची निर्मिती कोणत्या प्रकारच्या साहित्यात केली आहे? गंभीर चरित्रात्मक कादंबरी, विनोदी आणि मिश्किल वाङ्मय, शोकांतिका, नाटक, दलित व आदिवासी साहित्य. योग्य उत्तर काय आहे? बी पर्याय, म्हणजे विनोदी आणि मिश्किली वाङ्मय. तर आपण जर बघितलं, गाडगीळ यांनी मुंबईमधील मध्यमवर्गीय जीवनातील विसंगतीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न बंडू आणि स्नेहलता या काल्पनिक पात्रांची निर्मिती करून फिरक्या आणि मुंबई आणि मुंबईकर यासारख्या विनोदी पुस्तकाच्या माध्यमातून पात्राच्या माध्यमातून रेखाटलेला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता समीक्षा ग्रंथ प्राध्यापक गंगाधर गाडगीळ यांनी लिहिलेला असून त्यात मेंढेकर, दुसरे केशवसूत आणि रसचर्चाची आडगळ हे प्रसिद्ध लेख समाविष्ट आहेत? साहित्याचे मानदंड, आजकालचे साहित्य, खडक आणि पाणी, प्रतिभेच्या सहवासात. बघा, हा प्रश्न आपला संभाव्यतेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर योग्य उत्तर आहे सी पर्याय. खडक आणि पाणी या गाडगिळांच्या अत्यंत महत्वाच्या समीक्षा ग्रंथात त्यांची टोकदार आणि चिकित्सक वृत्ती दिसून येते. या ग्रंथात साहित्यातील सत्य, नवकथेच्या स्वरूप आणि वास्तवता, एक वाङ्मयीन मूल्य यासारखे लक्षणीय लेख त्यांनी लिहिले होते. त्यानंतर पुढे गंगाधर गाडगीळ यांच्या आठवणीच्या गंधरेखा या स्मरणात्मक पुस्तकात खालीलपैकी कोणत्या कवींच्या आठवणींना उजाळा दिलेला नाही? विदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज. तर तिसऱ्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कुसुमाग्रज, वि वा शिरवाडकर. आठवणीच्या गंधरेषा या ललितपूर्ण पुस्तकात गाडगीळ यांनी त्यांचे समकालीन कवी जसं विदा करंदीकर असतील, वसंत बापट असतील, मंगेश पाडगावकर असतील, त्यानंतर बासी मेंढेकर यांच्या निकट सहवासातील आठवणींना उजाळा दिलेला आहे. आठवणीच्या गंधरेषा. बघा, असा प्रश्न 100% आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, गाडगिळांच्या काळात सत्यकथा आणि अभिरुची या नियतकालिकांनी नवसाहित्याचा कैवार घेतला होता. यातील सत्यकथा हे नियतकालिक प्रामुख्यानं कोणत्या प्रसिद्ध प्रकाशन संस्थेशी जोडलेलं होतं? मोज प्रकाशन गृह, कॉन्टिनेंटल प्रकाशन, त्यानंतर पॉप्युलर प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन. तर योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक ए, सत्यकथा हे मासिक मोज प्रकाशन गृह शी संबंधित होतं. या नियतकालिकानं मराठी नवकथा आणि नवकाव्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलं. गाडगिळासह अनेक नवसाहित्यिकांना नावारूपास आणलेलं आहे. मोज प्रकाशन. पुढचा 5वा प्रश्न आहे, गंगाधर गाडगीळ यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिलेल्या प्रवास वर्णनामध्ये खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचा समावेश होतो? गोपुराच्या प्रदेशात, नायगाराचं नादब्रह्म, साता समुद्रापलीकडं, वरील सर्व. तर योग्य उत्तर आहे बी पर्याय, गोपुराच्या प्रदेशामध्ये. हे त्यांच्या सुरुवातीच्या काळातील प्रवास वर्णन आहे. नंतर
नायगाराचं नादब्रह्म, चीन एक अपूर्व अनुभव आणि हिममय अलास्का ही प्रवास वर्णनं त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात लिहिले गेलेले आहे. अशा पद्धतीनं आपण गंगाधर गाडगीळ यांचं साहित्यिक योगदान आपण अभ्यासलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं मराठी साहित्यामध्ये दुसरे अभ्यासक किंवा लेखक, विद्रोही लेखक म्हटलं तर हरकत नाही, त्यांचं नाव आहे बाबूराव बागुल. बघा, बाबुल यांचा जन्म, त्यांच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर 17 जुलै 1930 रोजी महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील विहितगाव नावाच्या खेड्यात झालेला आहे. दलित जमातीत जन्मल्यामुळे जाती विषमतेचे अनुभव त्यांनी लहानपणापासूनच घेतलेले आहेत. बागुलांच्या आधीची भावंडे जगली नाहीत तेव्हा ते तरी जगावेत या विचारानं बागुलांच्या वडिलांनी त्यांना मुंबईच्या माटुंग्याच्या लेबर कॅम्पात राहण्यास मावशीकडे पाठवून दिले. तेथील महानगरपालिकेच्या शाळेत ते शिकू लागले. त्या सुमारास वाढू लागलेल्या आंबेडकरीवादी विचारांचा परिणाम शालेय वयातच असलेल्या बागुरांवर झाला. 4थ्या इयत्तेत असतानाच त्यांनी एक आंबेडकरी गीत लिहिले. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिक नंतर त्यांना शिक्षण थांबवावं लागलं. नोकरीच्या शोधात असलेल्या बागुलांवर त्याच दरम्यान मुंबईत बळावून लागलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव पडला. माटुंग्याच्या लेबर कॅम्पातच राहत असलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या संपर्कातून ते कामगार चळवळीत सहभागी झाले. या काळात त्यांनी साम्यवादी विचारवंतांच्या साहित्याचा अभ्यास केला. बेरोजगारी, आर्थिक सामाजिक विषमता याविरुद्ध या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून या विचारांचा प्रभाव आपल्याला जाणवतो. आता त्यामधील जर बघितलं तर भनंग व अपेक्षित जनजीवनाचं चित्रण, बाबूराव बागुल यांचं जर साहित्यिक योगदान पाहिलं तर साहित्यिक लिखाण पाहिलं तर बागुलांच्या साहित्याचा मुख्य गाभा हा झोपडपट्ट्या, फुटपाथ, मिल कामगार आणि गावकुसाबाहेर जगणारे उपेक्षित लोक. त्यांनी दारिद्र्य, भूक, सामाजिक विषमतेच्या खाईत होरपळणाऱ्या भणंग माणसाचे जगणं जगासमोर आणलं. भणंग म्हणजे जे प्रवाहाच्या बाहेर आहेत असे प्रखर आणि जळजळीत वास्तवतावाद. बागुलांनी साहित्यातील काल्पनिक सुबकता किंवा सौंदर्यपूर्णपणे नाकारले. मानवी मनातील आदिम प्रेरणा, क्रूरता, कारुण्य आणि जगण्याच्या अटीतटीचा संघर्ष त्यांनी कोणत्याही पडद्याशिवाय जसा आहे तसाच प्रखर वास्तववादासह मांडलेला आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अनुभवातून आलेलं विद्रोही भाषा शैली. बागुलांची भाषा ही निव्वळ अलंकारिक नाही तर ती पात्रांच्या वेदनेतून आणि संघर्षातून निर्माण झालेली आक्रमक आणि विद्रोही भाषा आहे. मुंबईतील लेबर कॅम्प आणि कामगार वस्त्याच्या संपर्कातून अस्सल बोलीभाषेचा बाज त्यांच्या लेखनात उतरलेला आहे. श्रीप्रधान आणि विद्रोही स्त्रीपात्रांचे रेखाटन. बागुलांच्या लिखाणाचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे श्रीप्रधान कथालेखन होय. विशेष त्यांच्या सूड सारख्या कथेमध्ये त्यांनी वाडी वस्तीवरील शोषित पीडित स्त्रियांच्या हृदयद्रावक प्रसंगाचे आणि तिच्यावरील अन्यायाचे चित्रण प्रखरपणे केलेलं आहे. आता आपण जर बघितलं मराठी साहित्यातील त्यांचं योगदान कशा पद्धतीचं आहे तर बघा, आंबेडकरवाद व दलित साहित्यातील नवीन लाट. बागुलांच्या लेखनाने मराठी साहित्यात एक नव्या प्रवाहाची सुरुवात केली. त्यांच्या प्रवाही लेखनामुळेच प्रभावी होऊन दलित आणि शोषित वर्गातील अनेक नवे लेखक लिहित झाले. त्यांच्या मराठी साहित्यात दलित साहित्याची एक मोठी लाट आली. त्यांनी या चळवळीला दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान या ग्रंथातून वैचारिक अधिष्ठान दिलेलं आहे. त्यांचा स्वतःचा ग्रंथ आहे दलित साहित्य आजचे क्रांतिविज्ञान. दलित साहित्याचं आजचं क्रांतिविज्ञान त्यांनी त्यांच्या ग्रंथातून मांडलेलं आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मराठी कथेला मिळालेली नवी दिशा. 1957 मध्ये आचार्य अत्रेंच्या नवयुग मधून त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो की पहिली कथा बाबूराव बागुल यांची कशातून प्रसिद्ध झाली तर 1957 मध्ये आचार्य अत्रेंच्या नवयुग यामधून प्रसिद्ध झाली. पुढे 1963 मध्ये
आलेल्या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहानं मराठी कथेची क्षितिजे बदलली. स्वतः सुरतमध्ये नोकरी करत असताना आलेल्या जातीय भेदभावाच्या जळजळीत अनुभवातून त्यांनी ही कथा लिहिलेली आहे. यामध्ये आपण जर बघितलं एकूण 10 कथा आहेत. म्हणजे जेव्हा मी जात चोरली होती यामध्ये, तर त्यामध्ये प्रत्येक कथा ही एक वेगळ्या पद्धतीची विद्रोहात्मक अशा स्वरूपाचीच आहे. त्यानंतर कादंबरी क्षेत्रात नवा प्रवाह, त्यांनी लिहिलेल्या आगोरी, कोंडी, पावशा, सरदार, भूमिहीन, मूकनायक, अपूर्वा, सूड या कादंबऱ्यांनी मराठी कादंबरीला एक वेगळंच परीघ मिळवून दिलं. मानवी वेदना, सामाजिक जाणीवांचे एवढे भेदक वर्णन यापूर्वी मराठी कादंबरी विश्वामध्ये झाले नव्हते असंही म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. वैचारिक व बहुआयामी प्रभाव, शालेय वयातच चौथी इयत्तेमध्ये पहिले आंबेडकर गीत लिहिणाऱ्या बाबुलांवर आंबेडकरी विचारांचा प्रभाव होता. पुढे मुंबईतील कामगार चळवळ, अण्णाभाऊ साठे यांच्या संपर्कामुळं त्यांच्यावर साम्यवादी विचारांचा आणि मार्क्सवादी लेनिनच्या साहित्याचाही दाट प्रभाव पडला होता. हाच वैचारिक संगम त्यांच्या आंबेडकर भारत या पुस्तकात आणि वेदा आदी तू होता या कविता संग्रहात ठळठळपणे दिसून येतो. म्हणजे आंबेडकर भारत हे पुस्तक आहे आणि वेदा आदी तू होता हा त्यांचा कविता संग्रह आहे. तर चळवळीचं नेतृत्व आणि सन्मान, बाबूराव बागुल हे केवळ लेखक नाही तर साहित्याच्या चळवळीचे नेतृत्वही केलं. 7 फेब्रुवारी 1999 रोजी धारावी मुंबई येथे भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. म्हणजे ते पहिलं जे धारावी येथे 1999 ला विद्रोही साहित्य संमेलन भरलं होतं त्याचे ते अध्यक्ष होते. या महान साहित्यिक कार्याचा सर्वोच्च गौरव म्हणून 2007 साली त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत मानाचा जनस्थान पुरस्कार तसेच महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार देऊन देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे बाबूराव बागुल हे मराठी साहित्य विश्वात असे वादळ होते ज्यांनी उपेक्षितांच्या वेदनेला आणि विद्रोहाला वाङ्मयीन प्रतिष्ठा मिळवून दिली. 26 मार्च 2008 रोजी त्यांचं निधन झालं असले तरी त्यांनी निर्माण केलेल्या विद्रोहाचा आणि प्रखर वास्तवतावादाचा विचार मराठी साहित्याला आजही दिशा देतो. हे मात्र तेवढंच खरंय. बघा, त्यावर आधारित किंवा त्यांच्यावर विचारले जाणारे प्रश्न, त्यातला पहिला प्रश्न आहे, बाबूराव बागुल यांनी 1999 मध्ये मुंबईतील धारावी येथे भरलेल्या कोणत्या ऐतिहासिक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं होतं? योग्य उत्तर आहे पहिले विद्रोही साहित्य संमेलन, पर्याय क्रमांक बी, जे 7 फेब्रुवारी 1999 ला भरलं होतं. ते संमेलनाध्यक्ष हे डॉक्टर आह सोळुंके हे होते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बाबूराव बागुल यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव म्हणून 2007 साली त्यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे कोणता अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला होता? जनस्थान पुरस्कार, वाङ्मय पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, कवी कुसुमाग्रज पुरस्कार. तर योग्य उत्तर आहे जनस्थान पुरस्कार, पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न आहे, बाबूराव बागुल यांच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. मुंबईत राहत असताना ते प्रसिद्ध लेखक अण्णाभाऊ साठे यांच्या संपर्कात आल्यामुळे कामगार चळवळीत सहभागी झाले. सुरत येथे नोकरी करत असताना आलेल्या जातीय भेदभावाच्या अनुभवातून त्यांनी जेव्हा मी जात चोरली होती ही प्रसिद्ध कथा लिहिली. खालील विधानापैकी बरोबर कोणता आहे? फक्त एक, फक्त दोन, एक आणि दोन दोन्हीही? पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न चौथा, बाबूराव बागुल यांची पहिली कथा 1957 मध्ये खालीलपैकी कोणत्या दिग्गजाच्या नवयुग या नियतकालिकातून प्रथम प्रकाशित झाली? साने गुरुजी, आचार्य प्र के अत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. योग्य उत्तर आहे आचार्य अत्रे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणता
कविता संग्रह बाबूराव बागुल यांनी लिहिलेला आहे. वेदा आदी तू होता, गोलपीठा उत्खलन माझे विद्यापीठ. योग्य उत्तर आहे वेदा आदी तू होता. बघा, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. गोलपीठा हा नामदेव ढसाळांचा आहे. माझे विद्यापीठ हे नारायण सुर्वे यांचा संग्रह आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पद्धतीचे तुम्हाला सर्व कोर्सेस, टेस्ट सिरीज, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण ऑल एक्झाम कट्ट्याच्या ॲपवर तुम्हाला उपलब्ध आहे. धन्यवाद आणि येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.